शिवसेना पदाधिकारी अशोक धोंडींचं अपहरण करून हत्या. गुजरातच्या एका खाडीमध्ये कारच्या डिक्कीमध्ये आढळला मृतदेह. अवैध दारू तस्करीला अडचण ठरत असल्यानं हत्या झाल्याचा संशय. मुंबईतील जे रुग्णालयामध्ये अशोक धोंडींच्या पार्थिवावर शवविच्छेदन. 3 ते 4 दिवसांमध्ये अहवाल येणार. अपहरणाच्या तब्बल 11 दिवसानंतर अशोक धोंडी यांचा मृतदेह सापडला. धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंनाही त्रास दिला. शरद पवार गटाचे नेते राजाभाऊ फड यांचा आरोप. नामदेव शास्त्रींनी शहानिशा करून एखाद्याच्या पाठीशी उभं राहावं. राजाभाऊ फड यांची प्रतिक्रिया. मी भगवान बाबा आणि नामदेव शास्त्रींचा आदर करतो. नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर सुरेश धसांची प्रतिक्रिया. तर टॉम अँड जेरी कार्यक्रम पाहणं मी सोडून दिले. सदावर्तेंनी केलेल्या आरोपांवर सुरेश धस यांची प्रतिक्रिया. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी ही पहिल्या दिवसापासून भूमिका. मात्र तरीही मला टार्गेट केलं जातंय. भगवान गडावरून धनंजय मुंडेंचा आरोप. तर माझ्या राजीनाम्यापेक्षा देशमुखांना न्याय मिळणं महत्वाचं, अशीही प्रतिक्रिया. धनंजय मुंडेंची मानसिकता आणि अवस्था पाहून आधार दिला. TV9 मराठीच्या मुलाखतीमध्ये नामदेव शास्त्रींची प्रतिक्रिया. मी वारकरी, कधीही हत्येला पाठिंबा देणार नाही. नामदेव शास्त्रींची प्रतिक्रिया. मविया सरकारच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याच्या प्रकरणाची चौकशी होणार. SITच्या माध्यमातून चौकशी करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. राज ठाकरेंना निकालाबाबत पडलेले प्रश्न हे यक्ष प्रश्नांप्रमाणे त्यांनी भाजपतील मित्रांशी चर्चा करावी. फडणवीसांकडून मिळणारं उत्तरही कदाचित रंजक असेल. सामना अग्रलेखातून टीका. रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास आजपासून महागला. रिक्षाचं किमान भाडं 26 रुपये तर टॅक्सीचं किमान भाडं 31 रुपये असणार.